हे यार, तब्येतीचं पण काही कळत नाही, मध्येच विकनेस येतो. अर्जुन हा का फोन करतोय मला? कदाचित मला क्यू बद्दल काहीतरी माहिती कळेल. हॅलो हॅलो, ए अर्जुन. अच्छा, माझ्या फोनवरून अक्षयला कॉल करतेस? अरे फोन केला तर बोल ना. हॅलो हॅलो. हा अक्षय, अरे ती कियारा तिच्या कझिनच्या लग्नाला गेली आहे ना, तिथला ऍड्रेस आहे का तुझ्याकडे? तू काय मला हे विचारायला फोन केलास? मला नाही माहिती. अरे नाही, एनिवे तुझा ऍक्सिडेंट झालाय ना, म्हटलं विचारपूस करावी. कसा आहेस? हॅलो, काय झालं? नाही आवडलं? बर, एक काम कर, तू तुझ्या घरी निवांत आराम कर. मी शोधतो जो ऍड्रेस हवाय तो. ओके, बाय. You brute! बस गप, चुप. अर्जुन, चुप, एकदम चुप. आता माझा पेशन्स संपलाय. And this is what you deserve. Arjun, I'll kill you! Help! Anybody help! कुणी आहे का इथे? Help! Help! केहूचा फोन का बरं बंद येतोय? पंक्याचा फोन. पंक्याला सांगू का अर्जुन बद्दल? नाही, नको. त्याला काय माहित नाहीये. नकोच. बोल रे, काय म्हणतोयस? काय कसं चालू आहे टेस्टिंग? हा चाललंय यार, काय कळत नाहीये रे. पण नेमकं काय डोक्यात तिच्या? एकदा असं वाटतं की असेलही प्रेम, नंतर परत वाटतं की नाही, तसं नसावं, फक्त मैत्री असेल. सगळा गोंधळ झालाय पंक्या, काहीच कळत नाहीये यार. पण गोंधळा लवकरात लवकर सुटणं फार आवश्यक आहे रे. आजारपणामुळे ना डिवोर्सचं प्रकरण पण पाठीमागे पडलंय. त्याचा पण लवकर काहीतरी सोक्षमोक्ष लावावा लागणार आहे. आणि त्यात हे अमृताचं आता कळत नाहीये. बर, तू एक काम कर, पूर्वीचे प्रसंग आठव. म्हणजे जेव्हा ती बायको सारखी नाही मैत्रिणीसारखी रिॲक्ट झाली होती. त्याने काय होईल? अरे तसंच घडवून आण ना, आणि ती कशी रिॲक्ट होते ते बघ. म्हणजे जर का पूर्वीसारखी रिॲक्ट झाली तर मैत्रीण, नाहीतर ती तुझ्या प्रेमात पडलीये. हा, ही चांगली आयडिया आहे. तसं करून बघतो मी. पंक्या, काय माहितीये का, अमृताने खूप केलंय रे माझ्यासाठी. या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावताना मला कुठल्याही प्रकारे तिला हर्ट करायचं नाहीये. त्यामुळे डोक्यात काय हे काढणं ना, हा अजून जास्त कॉम्प्लिकेटेड टास्क आहे माझ्यासाठी. सिरियसली शोधून काढा. काही काही गोष्टी आहेत डोक्यात माझ्या, त्याच्याने कळेल काय नेमकं तिच्या मनात, मैत्री का प्रेम. बघू काय काय फंडा वापरणार आहेस तू. आज एक गोष्ट मागवली आहे मी, त्याच्याने सुरुवात होईल खरं काय ते कळायला. जो काही रिझल्ट असेल तुला कळवतो मी फोन करून. नाही म्हणजे काय मागवलंयस काय नक्की? सांगीन ना मी तुला, कळवतो. चल ठेवतो, बाय. एक्सक्यूज मी मैम. मैम हा बुके. थैंक यू. वेलकम.
बुके अनंतानेच दिला असेल. अनंता तू किती क्यूट आहेस रे. इतकी स्वीट सरप्राईज कोणी देतं का? थँक्यू थँक्यू सो मच. खरंच रे बाबा, ही कियारा म्हणजे ना, फोन कसा नाही लागत या कियाराचा. कियारा बेबी कुठे? अरे देवा, बेबी आहे नाही काही कियारा बेबी. रांगत रांगत कुठेतरी लपून बसली असेल कोपच्यात. खरोखर काय सुवर्ण संधी होती हातात तिच्या. अक्षयच्या समोर असं उभं ठाकायला पाहिजे होतं. सगळ्या घरात त्यांचं नाक कापलं गेलं असतं, पण नाही, जाऊन उलटलीये कुठेतरी. काय ते म्हणे कझिनचं लग्न आहे. खोटं आहे हे, खोटं आहे. आणि वसुधाला तर तू फसवू शकत नाहीस कियारा बेबी. खोटं सांगते. असं काहीतरी मेसेज पाठवायचा कझिनचं लग्न आहे आणि नंतर फोन बंद. फोन बंद म्हणजे दाल में नक्कीच काहीतरी काला आहे. पण ते काय काला आहे नेमका ते कळायला पाहिजे. गौरा का काय काय आहे हे? बुके. अगं बाई, बुके आहे का हा? एवढे लाल लाल गुलाब अचानक कसं काय उगवले आपल्या बागेत? नाही नाही, बागेत नाही, अनंताने पाठवलेत मला. कोणी कोणी आहे? आमच्या यांनी पाठवलेत मला. कसं काय? कशी काय पाठवली? आज काय वाढदिवस वगैरे आहे का गौराक्काचा? नाही, व्हॅलेंटाईन डे असेल म्हणून पाठवले आज असतील. नसतो. पण नाही. सगळं माहितीये कशाला पाठवले ते सांग. आमच्यासाठी तर व्हॅलेंटाईन डे रोजच असतो. अगं बाई, हो का? कसं गुलाब नुसतं हसते आणि लाजते. असा फिराव बघू दे, कुठे काय लिहिलंय का? फिराव 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 फिराव. अच्छा नको बघू, इकडे बघ, इथे लिहिलंय. काय लिहिलंय? फ्रॉम अक्षय. अनंत नाही लिहिलेलं, अक्षय लिहिलंय. बघ. पण फ्रॉम अक्षय कसं? कसं म्हणजे? टू अक्षय असं पाहिजे ना. म्हणजे आई, भाऊजी आजारी आहेत ना, म्हणून कोणीतरी पाठवलं असेल त्यांच्यासाठी. क्यू बेबीनी पाठवलं असेल. असेल आणि मुद्दामच नाव नसेल लिहिलं. नाही 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 आई, फ्रॉम अक्षय म्हणजे टू अमृता असं असेल ते. का? असे काय दिवे लावले तुझ्या लाडक्या अमृतानी? अमृतानी नाही का हातावरती कापराचा दिवा धरला होता. लिहिलंय का ह्याच्यावर? टू अमृता असं लिहिलंय. फ्रॉम अक्षय एवढंच लिहिलंय ना? देतो इकडे देतो. मी सांगते तुम्हाला, फ्रॉम अक्षय म्हणजे टू अमृता तुझ्यासाठी फ्रॉम नाही, अक्षय. हे मी बघीन. आई, तुझ्यासाठी नाहीये ना. टू अमृता फ्रॉम अक्षय असंच असेल. तू माझ्या मागे मागे कशाला येते? अगं बाई, अभिनंदन. हो, थँक्यू. थँक्यू. काय आलीत फुलं? आली आहेत. अच्छा, आला बुके. वाव. कोणाकडून येणार होता? आई थांबा, भाऊजी तुम्ही मला आधी सांगा, ही फुलं फ्रॉम अक्षय की टू अक्षय? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ही फुलं कोणाकडून आली आहेत? कोणाकडून कशी येतील? कार्डवर तर टू अक्षय नाहीये ना, फ्रॉम अक्षय. फ्रॉम अक्षय टू अर्थात अमृता. बरोबर ना भाऊजी? अगं कसल्या उगाचच कल्पना पाजळायच्या नाहीत हा. घराला घरात कोणी एकमेकांना देतं का बुके? आणि आपल्या घरात तर नाहीच नाही. असं कसं आई? हे देतात ना मला फुलं. तसे लगेच गुलाब फुलले गालावर हे देतात म्हटल्यावर काय जगात तुम्ही दोघंच आहात का वासू स्वप्ना एक दुजे के लिए? तुम्हाला आनंद नाही होत का त्याचा? अगं माझ्या लेकरा, तर विषय कसला चाललाय? यू फुल फुलं आणि अक्षय, हो की नाही? त्याच्यात तबडक 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 करून घोडोबा दामटवायचं असतं का? असू दे ग काकू, जाऊ दे ना. बघते हा, सगळं बघते मी. बरं झालं, तुम्ही नंतर बघा. आता गेलात तर बरं होईल, जरा आराम करायचा. हो हो, भाऊजी आजारी आहेत ना. पण भाऊजी, ही फुलं कोणी देईल? मीच माझ्यासाठी मागवली वहिनी. मीच स्वतःला फुलं गिफ्ट केली. ओके,
स्वतःसाठीच हे जरा विचित्रच वाटतंय. स्वतःसाठी थोडं वेड लागल्यासारखा भास होत. हा लागलंय वेड. हो? मला वेड लागलंय मला. झालं समाधान? हो मला लागलंय वेड. अरे देवा. आता याल? हो या हो हो या. चल का काळजी घे. हो. चल का. अरे वा. पंक्याला सांगितल्याप्रमाणे बुके आलाय. आता बुके अमृताला दे आणि तिला थँक्स म्हणेन. तिने खूप केलं मला बरं करण्यासाठी. ऍटलिस्ट थँक्स तर म्हटलंच पाहिजे ना. हा, शिवाय तिला थँक्स म्हटल्यानंतर ती काय रिॲक्ट करते हे बघून तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज पण घेता येईल. काय असेल पण तिच्या मनात, काय असेल तिच्या मनात अक्षय? प्रेम, मैत्री, प्रेम. आई हे पाकळ्या का तोडतायत? गुलकंद बनवते, खाणार थोडा? अय्या खरंच? प्रेम, मैत्री, प्रेम, मैत्री, मैत्री, प्रेम, मैत्री, प्रेम, मैत्री, प्रेम, मैत्री, प्रेम. नाही, मैत्री, प्रेम, मैत्री, प्रेम. ग मुगाची डाळ झाली का ग? मुगाची डाळ पचायला हलकी असते, ताकद येते पण त्याने. म्हणून अक्षयला आपण मुगाच्या डाळीची खिचडी द्यायची, डाळ तांदूळाची. आता ही 3दा धुवून घे छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं. हे मी तुला शिकवते. माई माई काय झालं? काय झालं? अगं महत्वाचं अगं? सांगायचंय. माई माई काय झालंय? हे तू तू नको ऐकू. तर तिकडे बघ. तू ऐकून नाही, तिने ऐकता कामा नाही. असा बोल मग. पटपट छातीत धडधडायला लागलाय नाही, माझ्या. नाही, तसं काही नाहीये. तसं ऐक ऐक, मला एक सांग. तो अक्षय पडला म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाला ना, तेव्हा डोक्याला मार बसला का ग? हा काय प्रश्न झाला का? नाही नाही, परिणाम झालाय अक्षयच्या डोक्यावर. परिणाम झाला हो माई. काय बडबडतेस तू? तुझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय मला. राहिलं मी शिंगवाली गाय आहे ना, म्हणून मला हाकलते ना तुम्ही. हे वासरा माई ऐक, मी खूप. हिला विचारा, कार्टे बोल ना, काय बघितलं ते? हो माई, आई म्हणतात ते खरं. काय? भाऊजी ना काहीतरी विचित्रच वागतायत. आपल्या घरी ना एक माणूस आला होता बुके घेऊन, तर त्या बुकेवरती टू अक्षय असं नव्हतंच, तर फ्रॉम अक्षय असं होतं. तर हे काय आहे हे विचारायला आम्ही दोघे जणी त्यांच्या रूम मध्ये गेलो, तर भलती सलतीच उत्तर देत होते. हा बघ. आणि नंतर तू नंतर काय? नंतर नंतर काय? माई, नंतर आहे ना ते सुंदर गुलाब होते ना, त्याच्या पाकळ्या तोडून असे खाली टाकत होते भाऊजी. अजूनही असंच करत असेल काहीतरी. हेच तर मी बघून येते पटकन. प्रेम, मैत्री, प्रेम, मैत्री, प्रेम, मैत्री. शेवटच्या फक्त 2-3च पाकळ्या उरल्यात. मैत्री निघू दे. प्रेम, मैत्री. यस 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 यस. मोठं प्रेशर केलं. थँक्यू सो मच. अमृता फक्त माझी मैत्रीण आहे.
आमच्यात फक्त मैत्री आहे, प्रेशर गेलं यार. पाकळ्यांचा कौल आहे, आमच्यात फक्त मैत्री आहे. यस मैत्री. टेन्शन गेलं, फक्त मैत्री. टेन्शन गेलं, मैत्री. यस असा काय हा काय बडबड करतोय देव जाणे. एवढे गुलाब मागवले आणि सगळ्यांच्याच पाकळ्या काढल्या. स्वतःवर उडवतोय. वेड लागले ग लेकराला, वेड लागलं. डोक्याला लागलंय म्हटल्यावर काय होणार, वेड लागणारच ना. हा पण हे सगळं आत्ताच्या आत्ता जाऊन पप्पू माई साहेब म्हणजे परमपूज्य माई साहेबांना सांगायला हवं. म्हणजे सांगायलाच हवं. घाडग्यांचा नातू तुमचा लाडका अक्षय वेडा झाला. परिणाम झाला बिचाऱ्याच्या मनावर. आता काय करायचं माई, काय करायचं. थँक्स टू गुलाब. आता बुके उरलाच नाहीये. काय केलं यार मी सगळं इम्पल्सिव्ह होऊन. आता अमृताला थँक्स कसं म्हणणार. सगळ्या पाकळ्या. अरे यार कोणी याच्या हाते सगळं आता साफ करावं लागेल आता. शिट. हे बाहेर नाही नको, कोणी बघू शकतं. हे वरती टाकतो कपाताच्या. हा पाकळ्या फेकता येणार नाही, त्या वेचून खाली नाही फेकता येणार. लपू का कुठे, काय करू. थांब कपाटात काहीतरी बघतो. याच्यात पाकळ्या गोळा करून ठेवतो. पाकळ्या फेकतात येणार नाही, पसरतील सगळीकडे. नंतर आरामात गायब करेन हे. अमृताला थँक्स कसं म्हणावं. थँक गॉड सगळ्या पाकळ्या जमा करून झाल्यात. आता हे गाठोडे वर लपून ठेवतो, नंतर आरामात फेकीन. काय झालं माई, तू तेच करतोय अक्षय. अहो गुलाबाच्या आता तुम्हाला माहितीये, अगं असा समोर तसा खच पडलाय गुलाबाच्या त्या लाल लाल पाकळ्यांचा. असा एवढा मोठा असा पाकळ्या तोडतोय, असा उडवतोय, बडबडतोय. माझा याच्यावर जरा सुद्धा विश्वास नाहीये वसुधा. बरोबर, मला पण असंच वाटलंय खरं नसणार. आपण स्वप्न बघतोत म्हणून मी 3-4 वेळा डोळे चोळले स्वतःचे आणि स्वतःला हाय हाय असं चिमटा पण काढला नाही. पण खरंच तसं घडतंय. अहो आता तर मी बघितलं तेव्हा ना त्याने एकदा डोळे पण मिटले होते आणि तो पाकळ्या तोडत होता. नंतर एकदम येस असं पण म्हणाला, स्वतःशी हसला आणि बडबडत पण होता. एवढं सगळं करतोय तो माहिती. मी तुम्हाला खरोखर सांगू, माझी एक रिक्वेस्ट आहे. आपण ना डॉक्टरला फोन करूया, मेंटल हॉस्पिटल वाल्याला. शुभ बोलणाऱ्या म्हणे मांडवाला आग लागली. वाटेल ते काय ग बडबडतेस तू. डॉक्टरांना बोलवायला हवंय. तुझी बुणबुण थांबाल तरी ना मला यावंच लागेल त्याचं काय चाललंय ते बघायला. हा आता कसं हे बरोबर आहे. चला 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 बाई चला, एकदाच बघूया, नंतर करूया खिचडी बिचडी. चला 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 माई, चला 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 माई, चला चला. हो. बघा नाही तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा पाकळ्यांचा खच खच पाकळ्या. काय कुठे आहेत गुलाबाच्या पाकळ्या, कुठे खच पडलाय. आणि मला सांगत होतीस ना मेंटल हॉस्पिटलला फोन करा म्हणून. इथे पाकळ्या काय गुलाब सुद्धा नाहीये. हो माई खरंच सांगते हो, मी पाकळ्या होत्या आणि माई मी एकटी नव्हते आले, ही आली होती भाग्यश्री. काय ग बोल ना. हो माई खरंच. आणि आम्ही बोललो याच्याशी. बोल. हो माई, तो बुके माझ्याकडेच दिला होता फुलवाल्यांनी.
आणि भाऊजी मगाशी नाही का आम्ही दोघे जणी आलो होतो तुमच्याकडे बुके घेऊन. काय माई अहो बुके होता गुलाबाचा, खूप गुलाब होते. तो बुके होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं फ्रॉम अक्षय. मग हिचं म्हणणं नव्हतं तसं, मग माझं हिचं त्यावर वाजलं. बोल की गं. अगं तुझं कुणाशी वाजलं नाही असं शक्य आहे का? वाजलं नाही तरच नवल आहे. अहो नाही माई, मी खरंच शपथ मी सांगते. अहो अहो तुम्हाला एवढा होता तो बुके, एवढा. सगळे लाल लाल गुलाब होते आणि त्याला ना असं निळं निळं असं प्लास्टिक लावलेलं होतं आणि त्याच्यावर फ्रॉम अक्षय असं लिहिलेलं होतं.